नमस्कार, मी कनिष्का आणि आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज। सिंहगड किल्ल्यावरील अतिक्रमण विरोधात कारवाई। पुण्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ला पुन्हा त्याच्या मूळ स्वरूपात। जिल्हा प्रशासनाने केवळ 5 दिवसात 20,000 स्क्वेअर फुटांवरील अनधिकृत आरसीसी आणि दगडी बांधकामे हटवली आहेत। नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या समाधी मार्गावरील अतिक्रमण हटवताना विशेष काळजी घेतली गेली। पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी किल्ला तात्पुरतं बंद ठेवण्यात आला होता। राज्य सरकारच्या आदेशानंतर सिंहगड किल्ला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी इतिहासातली सर्वात मोठी कारवाई पार पडली। भविष्यात अशा अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी प्रशासन सज्ज आहे। सिंहगडचं पावित्र्य आणि सौंदर्य आता पुन्हा त्याच्या मूळ रूपात झळकणार। मुक्ताईनगर जवळ महामार्गावर ट्रॅव्हलचा भीषण अपघात। या दुर्घटनेत 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 20 ते 25 जण जखमी आहेत। जखमींना तात्काळ मुक्ताईनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे। अपघातग्रस्त ट्रॅव्हलमधील प्रवाशांना क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं। महामार्गावर अपघातग्रस्त ट्रॅव्हल हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। आरसीबी चाहत्यांचा जल्लोष आणि वाहतूक कोंडी। आरसीबीच्या विजयाने चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण। फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौक परिसरात आरसीबी चाहत्यांनी फटाके फोडून, गाड्यांवरून ध्वज फडकवत रस्त्यावरच नाच करत जल्लोष साजरा केला। मात्र अतिउत्साहामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली। सामान्य नागरिक आणि वाहन चालकांना तासभर त्रास सहन करावा लागला। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण काही जण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्यामुळे अखेर सौम्य लाठीचार्ज करत जमाव हटवण्यात आला। त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आलं। पुण्यात अभियांत्रिकी परीक्षेत गैरप्रकार। पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षेच्या नावाखाली सुरू होता पेपर लिहिण्याचा काळा व्यवसाय। वाघोलीतील पार्वतीबाई गेनबा मोजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पोलिसांनी मारला पहाटे छापा। मॅथमॅटिक्स 2 या विषयाचा पेपर परीक्षा संपल्यानंतरही रात्री परत लिहून घेतला जात होता। विद्यार्थ्यांकडून 10 ते 15,000 रुपये घेऊन त्यांना उत्तरपत्रिका पुन्हा लिहिण्याची संधी दिली जात होती। प्राध्यापक प्रतीक सातव यांच्यासह 4 जणांना अटक। 6 उत्तरपत्रिका बंडल, 2 लाखाहून अधिक रक्कम आणि कंट्रोल रूमची चावी जप्त। ही कारवाई पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखा युनिट 6 ने केली। शिक्षण मंदिरात परीक्षा गैरप्रकार, गंभीर चिंता। विमानतळावर साप आणि कासवांची तस्करी। मुंबई विमानतळावर एक धक्कादायक प्रकार उघड। थायलंडहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी चक्क 47 विषारी साप आणि 5 कासव जप्त केले। प्रवाशाकडील बॅग तपासली असता हे सर्व प्राणी गुप्तपणे लपवून ठेवलेले आढळले। इतक्या विषारी सापांची उपस्थिती पाहून अधिकारीही चक्रावले। रॉ रेस्क्यू असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेलफेअर संस्थेच्या मदतीने प्रजातींची ओळख पटवण्यात आली। हे सर्व वन्यजीवांना वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत मूळ देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे। प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल आणि आता तपास सुरू आहे।